मालेगावातील खरी कहाणी आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे। ही मालेगावातील प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट असेल। आता मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे सुपर बॉयज ऑफ मालेगाव या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय, ज्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। सिनेमा बनवण्याचं वेड आणि स्वप्न असणाऱ्या मित्रांची ही कहाणी आहे। मालेगावची खरी स्टोरी आहे। मालेगावचं चित्रपट प्रेमच काही वेगळं आहे। मालेगावचं चित्रपट प्रेम नेमकं कसं आहे हे सांगणारीच किंवा मालेगावबद्दल माहिती देणारी एक सिरीज आम्ही सुरू केली होती। यामध्ये मालेगावचं चित्रपट प्रेम याबद्दल आम्ही एक स्पेशल भाग केला, एक व्हिडिओ केला। त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देऊ, त्यामुळे तो व्हिडिओ आवर्जून नक्की बघा। आता महत्त्वाच्या मुद्द्यावर येते। सुपर बॉयज ऑफ मालेगाव हा जो चित्रपट आहे त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे। Amazon MGM स्टुडिओ, एक्सेल एंटरटेनमेंट आणि टायगर बेबी यांच्या बॅनर खाली बनलेल्या सुपर बॉय ऑफ मालेगाव या चित्रपटाचा ट्रेलर जो नुकताच रिलीज झाला आहे, हे मी सांगितलं, त्यामध्ये नासिर शेख या व्यक्तीची खरी जीवन कहाणी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे, जी महाराष्ट्रातील मालेगाव या शहरावर आधारित आहे। हा ट्रेलर अतिशय मजेदार आणि हृदयस्पर्शी आहे, जो तुम्हाला नासिर आणि मालेगावमध्ये राहणाऱ्या त्याच्या खास मित्रांच्या ग्रुपच्या आयुष्यात घेऊन जातो। त्यांच्या आयुष्यात काय घडले, त्यांनी कशी धडपड केली, या सगळ्या गोष्टी या चित्रपटात असणार आहेत। या चित्रपटात आदर्श गौरव, विनीत कुमार सिंग आणि शशांक अरोरा यांनी मुख्य भूमिका साकारली आहे। आता ट्रेलर बद्दल पाहायला गेलं तर ट्रेलर मध्ये तुम्ही पाहू शकता की या छोट्याशा गावात या 3 मुलांची मोठी स्वप्न आहेत। मन आनंदाने भरले, स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि हे सगळं करण्याचं धाडस देखील दिसून येते। ट्रेलर पाहून आपल्याला या गोष्टीची कल्पना येत राहते की कथा नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे। आपलं एखादं स्वप्न पूर्ण करत असताना आपल्याला किती गोष्टींना सामोरं जावं लागतं, कसा संघर्ष करावा लागतो, हे या कथेत असणार आहे। सुपर बॉय ऑफ मालेगाव या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 13 सप्टेंबर रोजी टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये होणार आहे। 10 ऑक्टोबर रोजी BFI लंडन फिल्म फेस्टिवल मध्ये ही तो दाखवला जाणार आहे। हा चित्रपट जानेवारी 2025 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे। त्यानंतर तो प्राइम व्हिडिओवर देखील भारतात आणि जगभरातील 240 देश आणि प्रदेशामध्ये स्ट्रीमिंगसाठी देखील उपलब्ध असणार आहे। सुपर बॉय ऑफ मालेगावची निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंट आणि टायगर बेबी यांनी केली आहे, ज्याचे रितेश सिद्धवानी, फरहान अख्तर, जोया अख्तर आणि रीमा काकती हे निर्माते आहेत। याचं दिग्दर्शन रीमा काकतीने केलं असून वरुण ग्रोवरने पटकथा लिहिली आहे। आता ही कथा, हा चित्रपट कसा असेल हे आपल्याला जानेवारी महिन्यातच कळेल, पण नुकताच जो ट्रेलर रिलीज झालाय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। शिवाय मालेगावकर म्हणून तुमची प्रतिक्रिया काय हे देखील आवर्जून कळवा।